असताना चांगली फटकेबाजी स्विचचा वापर केला. त्यानंतर अगदी फिल्डिंगला खेळणं कशाला म्हणतात, क्षेत्ररक्षकांना खेळणं कशाला म्हणतात, तशीच काहीतरी कामगिरी हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो. सूर्यकुमार यादव देखील तशीच कामगिरी करतो, एक वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो आणि क्षेत्ररक्षकांना खेळतो. तसंच काहीतरी काम इथे आपण बघितलं. मनगटाच्या सायनी स्क्वेअरलेग रिजनवरती बघितलं अगोदर, तिथे खेळाडू नाहीये म्हणजे एकाचं रूपांतर 2 धावांवरती होऊ शकतं. थोडीशी मिसफिल्ड झाली, 3 धावा मिळाल्या आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत धावफलकावर 20 धावा आहेत. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती येतात प्राण. 6 चेंडू, संरक्षण करायचं 23 धावांचं. चला आरसीसी 50+ चे कॅप्टन कुठे असतील आपण यायचे त्वरित टॉस साठी. यानंतर आपलीच मॅच होणार आहे. उमेश नाचनकर विकेट करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक चेंडूवरती विकेट करणं अनिवार्य आवश्यक असणार आहे. पहिल्या चेंडूवरती प्ले अँड मिस. 5 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 23 धावा. प्राण गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 5 चेंडूंमध्ये बनवायच्या 23 धावा. 23 धावा बनतायत का? खेळ अनिश्चिततेचा आहे यावेळी. येस, दोन्ही हात पंच समांतर करतील. त्या पॉपिंग क्रिशच्या बाहेर तो चेंडू निघून जातोय. वाईडी यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता इथे. वाईट बॉल येतोय. गतीमध्ये परिवर्तन केला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न नक्कीच होत आहे. बॅटची फक्त आणि फक्त लिडिंग एज. 1 धाव पूर्ण होईल आणि मिळेल 1च धाव इथे. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 21 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न नक्कीच केलाय, मोठा फटका येत नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. चेंडू बाहेर नक्कीच असणार आहे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. इथून एखादी षटकार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट बघायला मिळेल. बघा षटकार येतोय का? गतीमध्ये परिवर्तन केलंय. खूप चांगली गोलंदाजी. अगदी पहिला चेंडू वेगवान होता, यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. फिंगर्स देखील रोल केले चेंडूवरती आणि निर्धाव चेंडू जिथे होते सांगता. अगदी औपचारिकता मात्र आता शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. विकेट आलाय, मोठा फटका येतोय. धावा किती मिळणार आहेत आणि या चेंडूवरती घनघाती प्रहार होतोय. मॅच मध्ये जीव ओतणारा हा षटकार बघायला मिळतोय. व्हाट शॉट. पंडित 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये जीव येणारा षटकार म्हणण्यामागचं कारण इथून गोलंदाजांनी चूक केली नितीन सर, तर चुकीला इथून माफी नाहीये. आतापर्यंत सुदृढ गोलंदाजी राहिली आहे श्री 11 संघाची. अगदी तिन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलाय. 4ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलं. तिन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलाय. प्राण येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. समीकरण होतं 6 चेंडू 23 धावांचं, ते समीकरण आता येऊन ठेपलंय 2 चेंडू 14 धावांवरती. यावेळी अगदी ब्लॉक होलचा वापर केला आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. शेवटचा चेंडू. अच्छा, विकेट आहे का? बॅटर होत आहेत आउट. शरद येतात बॅटिंग साठी. फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र आता उरली आहे या सामन्यामध्ये. 1 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 14 धावा. विकेटचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूची इथे होते. अच्छा, व्हाईट बॉल आहे का? क्षमा असावी, व्हाईट बॉल आहे. येस, या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक गौरव गुप्ता यांच्याकडून असणार आहे. विकेटचा प्रयत्न केलाय, पुढे सरसावले आणि बॅटर होत आहेत बाद. सामना इथे फिनिश झालाय. मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय श्री 11 50+ या संघाने.
मी तुर्तास थांबतो, आपण कुठेही जाऊ नका. बघत राहा मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2024. कैलासवासी रवींद्र राऊत साहेब यांच्या स्मरणार्थ सर्वेश राऊत यांनी आपल्याला ह्या ट्रॉफीज देखील पुरस्कृत केल्यात.